नमस्कार, सत्यवार्ता टीव्ही न्यूज मध्ये आपले मनापूर्वक स्वागत। मी आहे लवलेश सुतार। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। भिवंडीमध्ये शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या भगवा सप्ताह उपक्रमांतर्गत हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। भिवंडी शहरातील विविध शाळांमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या तब्बल 106 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बालासाहेब ठाकरे यांचे चित्र असलेली आकर्षक ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर ज्योतिताई ठाकरे, उपनेते विश्वास थले, शहर प्रमुख भिवंडी पूर्व विधानसभा गजेंद्र गुलवी, शहर प्रमुख भिवंडी पश्चिम विधानसभा प्रदीप बोडके, महिला जिल्हा संघटिका दीपाली ताई जैन, शहर संघटिका स्वाती भावार्थे यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। हा कार्यक्रम शहर प्रमुख गजेंद्र गुलवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर जिल्हा शाखा भिवंडीच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमात शहर प्रमुख गजेंद्र गुलवी, प्रदीप बोडके, उमेश कोंडलेकर, नाना झलके, महेंद्र कुंभारे, दिलीप कोंडलेकर, भाई वनगे, संतोष भावार्थे, दीपाली जैन, स्वाती भावार्थे, समीर खिस्मतराव, नितीन काठवले, प्रताप शिंदे, गिरीश तेजे, सुनीता तरे, रचना चौधरी, अरुण पाटील, विद्या गुलवी, वंदना मेस्त्री, बंटी गिरी, नरेश शिवदे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत शैक्षणिक प्रवासात कोणतीही अडचण आल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। विद्यार्थी आणि पालकांनीही हा सन्मान सोहळा प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। आज आपण इथे जमलो आहोत 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या निमित्ताने जमलो आहोत आणि नक्कीच आज हा कार्यक्रम आपण एवढ्यासाठी सादर केला की ज्या विद्यार्थ्यांनी अटूट मेहनत करून 10वीच्या परीक्षेत चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले आणि आपल्या शाळेमध्ये पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून आपल्या शाळेवर किंवा भिवंडी शहरामध्ये आपले यशाचे नाव कोरले, तर आज नक्कीच त्यांच्या यशाचा कुठेतरी आज आपण सत्कार करत आहोत। आणि अशीच 10वी हा बघा, 10वी हा मूलभूत पाया आहे। 10वी हा आपला मूलभूत पाया आहे। जरी आपण विचार करत असतो की 10वी झालं ते संपलं असं नाही, परंतु 10वी नंतर खरी आपली परीक्षा चालू होते। कारण 10वी नंतरच आपल्याला कोणती दिशा निवडायची हे 10वी नंतरच आपल्याला समजते। आणि नक्कीच आज तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवलेत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपला यश प्राप्त केलं आहे। या यशाचा आम्ही नक्कीच आज कौतुक करत आहोत आणि असेच आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढे आपण जो पण क्षेत्र निवडाल, कोणत्याही इंजिनिअरिंग मध्ये आपण क्षेत्र निवडाल, याच्यामध्ये असंच यश प्राप्त कराल असे मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। जय महाराष्ट्र। वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केवळ एका जिल्ह्यात नव्हे, संपूर्ण राज्यात आणि देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या शाळांमधून पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आज भिवंडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय शहर प्रमुख गजेंद्र गुलवी आणि त्यावर संपूर्ण आमची शिवसेनेची टीम या कार्यक्रमाला खूप मेहनत त्यांनी घेतली आणि या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधानाची छाया आम्हाला पाहायला मिळाली। खरं तर त्यांच्या पुढे एक आदर्श असायला हवा आणि आपण भविष्यामध्ये कसं मार्गक्रमण करावं या संदर्भातही त्यांच्या पुढे जाण्यासाठी दिशा ठरवावी
या उद्देशानं अतिशय सुंदर, नियोजनबद्ध आणि उपक्रमशील या पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्व पुरस्कारांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलं। पण त्याचबरोबर या मुलांसाठी अशी विशेष मेहनत घेणारी भिवंडी शहरातली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संपूर्ण टीम यांचंही मनापासून कौतुक आणि अभिनंदन मी डॉक्टर ज्योती ठाकरे शिवसेनेची उपनेता म्हणून करते आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।